पुरा बैल वाहून गेले, जनावर वाहून गेले, काहीच वाहून गेले. आम्हाला हे संकट, असं संकट आलं साहेब की दुश्मनाला येळ येऊन अशी आमच्यावर येळ आलेली आहे साहेब. पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना नवीन झूल पांघरून त्याची विधिवत पूजा करतो. मात्र हासनाळ गावामध्ये जे आहे ते या वेळेला जे आहे ते पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हेच ते हनुमान मंदिर आहे की जिथे पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला होता आणि हीच ती जागा आहे जिथं पोळ्याच्या दिवशी जे आहे ते इथं शेतकरी आपल्या बैलांना घेऊन या हनुमानाच्या मंदिरामध्ये येत होता. इथूनच जे आहे ती मिरवणूक या ठिकाणी आपल्या लाडक्या सर्जा राजाची मिरवणूक जी आहे त्याला सुरुवात होत होती. मात्र या वेळेला जे पुरामुळे या गावाचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे या गावकऱ्यांनी जे आहे आता पोळा सण न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेमकं त्यांनी हा निर्णय का घेतलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या गावाची काही मंडळी आहेत, त्यांना विचारूया. पोळाचा सण आहे, आज सगळीकडे साजरा होत आहे, मात्र हसनाळ या गावामध्ये असं झालंय साहेब. हे सण बैलाला रोज सकाळी आम्ही जाऊन पाटे धुवून त्याला आंघोळ घालून पुसून त्याला रंगरंगोटी करून पुरा अख्खं गाव पाराभोवताली फिरत होतं साहेब. आज आमचा पुरा बैल वाहून गेले, जनावर वाहून गेले, काहीच वाहून गेले. आम्हाला हे संकट, असं संकट आलं साहेब की दुश्मनाला येळ येऊन अशी आमच्यावर येळ आलेली आहे साहेब. आमचा देव मानलेला देवाच्या भोवताली आम्ही पोळ्याचा सण आज काहीच नाही साहेब. आज दुःखात हवा मी समजा. आमचा मुख्य जनावर गेलं, मुख्य जनावर वाहून गेले, समजा झाला. आमचं काहीच उरलं नाही साहेब. सध्या आता मालटाल वाहून गेला. आमचा सण म्हणजे एक सुटक पडल्यासारखं झालं साहेब आम्हाला. जनावराचा इतका आमचं हे होतं, प्रेम होतं. आम्ही त्याच्यावर जगत गेलो. काळ्या माईवर पिकत गेली आमची काळी माय. त्या जनावराची आम्ही पूजा करायचं. आज आम्हाला देवानं पूजा करू दिली नाही आणि या शासनानं आमच्यावर लई अन्याय केलेला आहे. तुमच्या इथं 30% पाणी कोंडितो, तुमचे पोळा साजरा करतो म्हणलं, पण हे करू दिलं नाही साहेब. हे आम्हाला पारावर बसून आश्वासन दिले साहेब, हे इंजिनियर साहेबांना, तिडके साहेबांना, की तुमचा पोळा साजरा मी इथं करणार, पण इथं न होऊ देता आमच्यावर लई कोप केला साहेब त्यांनी. इतका आता अंग असं थरथर कापून आलं साहेब. आमचं काहीच राहिलं नाही आमच्यामध्ये. मेलेल्या पिला गेली त्या जनावराबर आम्हाला वाहून गेले. आमच्या इथले 5 व्यक्ती वाहून गेले. त्याच्यामध्ये माझी सून वाहून गेली, माझी चुलत बहीण वाहून गेली, समजे वाहून गेले. हे सण असा दुश्मनाला संकट येऊन असं साहेबांना आमच्यावर आणून ठेवले आणि हे जर हे केले, असा घाला घातला साहेब आमच्यावर. असा पोळा अवघड वाटलेला साहेब आम्हाला की काय करावं आणि काय नाही. गोरगरीब लोकांचा समज आज हे पोळा सण पोळ्या खाऊन जगायचं आम्ही. आज आम्हाला माती खाऊन जगायची वेळ आली साहेब. कुठलं काहीच शासनाचं आतापर्यंत आम्हाला काहीच हे करणार मदत करून साहेब पोळा सण हे काहीच नाही साहेब. आमच्यावर अन्याय इतका झाला की सांगता सोय नाही साहेब. दुश्मनावरही असं संकट येऊ नये अशी प्रतिक्रिया जी आहे ती इथल्या गावकऱ्यांनी दिलेली आहे. आणि आज पोळासारखा सण आहे तो आम्हाला साजरा करता येत नाही, आज आम्हाला सुतक पडल्याची प्रतिक्रिया या गावकऱ्यांची होती. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.